शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं, मविया नेत्यांची अपेक्षा। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उद्या शरद पवारांच्या उमेदवारीबाबत मविया नेत्यांची चर्चा करतील, सूत्रांची माहिती। उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर राज्यसभेबाबत सत्य कळेल, राऊतांचं भाष्य। तर या आठवड्यात मवियाची बैठक होईल। मवियात राज्यसभेच्या जागेसंदर्भात समन्वय असेल, सतेज पाटलांकडूनही समन्वयाची भूमिका। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक। आज रात्री 10 वाजता फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार। भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित। विनोद तावडे यांच्याही नावाची चर्चा। शिंदेच्या सेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचं नाव जवळपास निश्चित। चायनांची संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा, सूत्रांची माहिती। पक्ष संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर असल्याची सूत्रांची माहिती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून नवीन कार्यकारिणी जाहीर। भाजपमध्ये 12 उपाध्यक्षांची नव्याने नियुक्ती। मुख्य प्रवक्ता म्हणून नवनाथ बन यांची वर्णी, तर केशवोपाध्यांची भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती। केशवोपाध्यांना सतरंजीच्या कोपऱ्यावर आणून हाकलण्याची तयारी। भाजपकडून राज्य कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सुषमा अंधारे यांचं ट्विट। केशवोपाध्यांवर त्यांनी निशाणा साधलाय। भाजपसाठी खस्ता खाणाऱ्यांना भाजपने सतरंजा टाकण्याचं काम दिलं। सुषमा अंधारे यांचा खो चकटवला। भाजपकडून नवी राज्य कार्यकारिणी जाहीर। कार्यकारिणीत खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी व्याहींचा समावेश। नागपूरच्या अरुण लखानींचा भाजपच्या सहकोषाध्यक्षपदी नियुक्ती। सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती आणि अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानी हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत। तुषार दामगोडेंनी सहकाऱ्यांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा हनुमंत पवार यांचा आरोप। तर मारण्याच्या उद्देशानं आलेल्यांना सोडून देण्यात आलं। कितीही हल्ले करा, घाबरणार नाही, हनुमंत पवार यांचा भाजपला इशारा। दुसऱ्या राज्यात भाजप व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाकडून घडलं असतं तर काय झालं असतं? लोकशाहीत पूर्ण मत मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे। तुम्हाला विचारून आम्ही काय बोलावं हे ठरत नाही। हनुमंत पवारांना झालेल्या मारहाणीवर संजय राऊत यांची भाजपवर टीका। चंद्रपुरातील ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक मुंबईत दाखल। आज दुपारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार भाजपसोबत। सत्तेत जाण्यावरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये वाद झाला होता। सांगली महापालिकेत काँग्रेसमध्ये गटबाजी। चंद्रपूर पाठोपाठ सांगलीत काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याने वाद। काँग्रेसचा एक नाराज गट भाजपच्या संपर्कात। नाराज गटात काँग्रेसच्या 8 नगरसेवकांचा समावेश। सांगलीत कुठेही फाटाफूट होणार नाही। सांगलीसाठी विशाल पाटील, विश्वजित कदम मिळून निर्णय घेतील। सांगलीतील काँग्रेस एकसंध राहील हा विश्वास। सांगलीतील काँग्रेसमधील गटबाजीवर सतेज पाटलांची प्रतिक्रिया। भाजप हा पक्ष नसून छळछावणी, त्यांचे बळी अजितदादा आहेत। तर शिंदे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाही। शिंदेना भाजपात विलीन व्हावं लागेल। भाजप टीका करत संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांना टोला। भविष्यात अजितदादा मवियाकडूनच मुख्यमंत्री झाले असते, राऊतांचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरेंनी घरी बसायला हवं आणि अजितदादांना मुख्यमंत्री करायला हवं होतं, महाजनांचं राऊतांना उत्तर। अजितदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो नाही। आमदारांची जी रसद पुरवली पाहिजे होती ती पुरवली गेली नाही। सर्व कार्यकर्त्यांच्या मनात त्याची सल कायम राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणानंतर आमदार संजय खोडकेंची प्रतिक्रिया। संघटना वाढवावी आणि एकसंधपणे काम करावं हे दादांचं स्वप्न होतं। शोकसभेच्या कार्यक्रमात जयंत पाटलांचं हे विधान। तर जयंत पाटलांकडून दादांसोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख। विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी घ्यावा। विलिनीकरणावर शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य। विदर्भासाठी राज्य सरकारची मोठी भेट। विदर्भातील महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ऐतिहासिक निर्णय। 388.28 किलोमीटर लांबीचा कालवा विदर्भातील एकूण 8 जिल्ह्यातील 38 तालुक्यातून जाणार आहे। तिजोरीत खडखडाट, तरी सरकारने कंत्राटदारांचे चेक काढले। सामनाच्या वृत्तातून दावा। हजारो कोटींचे चेक काढून कंत्राटदारांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप। कंत्राटदाराचे 77,500 कोटी थकल्याचा सामनातून दावा। गांधीजींच्या अहिंसक मार्गाने संविधानाकरिता किरीट सोमय्यांना रोखणार। आता प्रशासक राज नाही तर जनतेचं राज्य आहे। मालेगावमधील महापौर आणि उपमहापौर यांचा सोमय्यांना इशारा। नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी उद्या निवडणुकीपूर्वी स्थायी समितीचे भाजप सदस्य सहलीला। भाजपचे 9 सदस्य अज्ञात सहलीसाठी। मतविभाजन होऊ नये यासाठी भाजपकडून खबरदारी।
शरद पवारांना उद्या सकाळी किंवा दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार. शरद पवार यांच्या सगळ्या तपासण्या नॉर्मल, प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्रव पदार्थ, हलका आहार घ्यायला सुरुवात. राज ठाकरेंनी सकाळी 11 वाजता मनसे नेत्यांची बैठक बोलावलेली आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासाने या बैठकीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आज दुपारी 3 वाजता मुंबईत दाखल होणार. राजभवनात आरोग्यविषयक कार्यक्रम, बुधवारी शेगावात गजानन महाराजांचं दर्शन, तर बुधवारी नागपूरमध्ये ब्रह्मकुमारी कार्यक्रमाला हजर राहणार. नवी दिल्लीच्या सेवातीर्थ कार्यालयात आज केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक. पंतप्रधान मोदी दुपारी 12 वाजता नवीन कार्यालयात बैठक घेणार. बैठकीत नरेंद्र मोदी काय निर्णय घेणार याकडे लक्ष. 60हून अधिक देशांशी संवाद साधण्यासाठी संसदीय मैत्री गटाची स्थापना. भारत आणि इतर देशांच्या संसदेत थेट आणि नियमित संवाद साधला जाईल. संसदीय मंत्री गटामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांचा समावेश. सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण यांच्याकडे खासदार गटाचं नेतृत्व. नवी दिल्लीतील AI समिटमध्ये आंदोलन प्रकरणी युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब यांनी दिल्ली पोलिसांकडून अटक झाली आहे. चिब यांना चौकशीनंतर पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलंय. SIR अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचालींना वेग. SIR कमिटीसाठी महाराष्ट्र भाजपकडून 8 नावांची शिफारस. किरीट सोमय्या, भागवत कराड, रणधीर सावरकर, माधवी नाईकांचा समितीत समावेश. रवींद्र चव्हाणांचं राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना पत्र. अमेरिकन ट्रेड डीलच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काँग्रेसकडून किसान महासभेचं आयोजन. भारतीय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आणि त्यामुळे काँग्रेस देशभरात सभा घेणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अभूतपूर्व वाहतूक कोंडी. आज जयंत पाटील विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार आहेत. 32 तास वाहतूक कोंडी आणि त्यानंतर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर स्थगन प्रस्ताव आणण्यात येईल. सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष आहे का ही शंका. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीवरून सतेज पाटलांची सरकारवर टीका. तर अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान सरकार गांभीर्यानं घेत नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा निशाणा. शेतकऱ्यांना कशी मदत होईल हीच सर्वांची भूमिका. राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावर कृषी मंत्र्यांचं भाष्य. तोंडाला मास्क आणि हातात पोस्टर घेत आमदार अबू आझमींची विधानभवनात एंट्री. हातात पोस्टर घेत अबू आझमींनी गोवंडीतील प्रदूषणावर लक्ष वेधलंय. मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोक्याच्या उंबरठ्यावर. मुंबईतील दादर परिसरातील AQI 150च्या वर. पहाटेपासून दादर चौपाटी परिसरात धूळ आणि धुरक्याची चादर. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. एसटीच्या डिझेल खरेदी निविदा प्रक्रिया इतर राज्यांसाठी खुली. कमी दराने इंधन पुरवठा करणाऱ्या राज्यांकडून इंधन खरेदी करणार. गुजराती कंपन्या वॅटच्या कमी भारामुळे कमी दराने इंधन पुरवठा करू शकतात. राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर. 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित. सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका. 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरणार. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात भाजपच्या 2 गटात निवडून आलेल्या उमेदवाराच्या जात प्रमाणपत्रावरून वाद पेटला. भाजपसोबत सहलीला गेलेल्या अपक्ष उमेदवाराच्या जात प्रमाणपत्राला आव्हान. भाजपच्याच पराभूत उमेदवाराने दिलं आव्हान. रेल्वे प्रोजेक्ट करताना शेतकऱ्यांची गैरव्यवस्था करू नका. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या रेल्वे विभागाला सूचना. रक्षा खडसेंनी महावितरण आणि रेल्वे विभागातील कारभाराविरोधात ताशेरे ओढले. सोलापुरात मोहोळमध्ये विनापरवाना छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्याचं प्रकरण. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. महामार्गाच्या राखीव जागेत छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. बीडच्या नेकनूरमध्ये शिवप्रेमींनी रात्री शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला. पुतळा उभारण्याबाबत परवानगी आहे का माहिती अद्याप अस्पष्ट. नेकनूरच्या मिरची बाजारामध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी मागणी होती. बदलापुरात स्त्री बीज विक्री प्रकरण. नाशिक, नागपूर, तेलंगणा, कर्नाटक, केरळपर्यंत प्रकरणाचे धागेदोरे असल्याची माहिती. अटक करण्यात आलेल्या 3ही महिलांच्या मोबाईलमध्ये पुरावे सापडले.